नमस्कार, मी गौरव जहागीरदार आणि आपण पाहत आहात 4K चॅनल. देशभर लोकसभा निवडणुकीचे वातावरण चालू आहे. तशातच आपल्या मावळ मतदारसंघात पण निवडणुकीचे वातावरण चालू आहे आणि प्रचाराला जोर झालेला आहे. त्याच्यातच 4K चॅनल ज्या मावळ मतदारसंघातून वेगवेगळे उमेदवार उभे राहत आहेत त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम घेत आहोत. आत्ता आपल्याबरोबर आहेत मावळ लोकसभा मतदारसंघातून उभे राहिलेले खोपोलीचे उम्मीदवार इंद्रजीत गौड़ साहब. गौड़ साहब, आप लोकसभा चुनाव में खड़े रहे, इसके लिए सबसे पहले आपको बहुत बहुत धन्यवाद. आपने बहुत बड़ा कदम उठाया है. तो जरा आपके राष्ट्रीय कार्य में आपके बारे में जरा हमारे 4K चैनल के दर्शकों को बताइए. जी नमस्कार, मैं 4K डिजिटल माध्यम को धन्यवाद करता हूं कि इन्होंने जो शुभेच्छा दी है उसके लिए तहे दिल से धन्यवाद. जैसे कि मैंने मावल लोकसभा मतदारसंघ में जो मैंने मुहिम में जारी किया है कि मैं लोकसभा चुनाव निवडणूक लड़ रहा हूँ. इस निवडणूक लड़ने का उद्देश्य एक ही है कि आज के डेट में हर कोई राजनेता बिक रहा है और बिकने के कारण जो समाज देश की जो सुरक्षा है, व्यवस्था है या उनके जो व्यवसाय के कार्य हैं, जनता के हित के लिए जो कार्य के लिए हैं, ये सब कहीं ना कहीं वो छूट रहा है. सिर्फ आपस की लड़ाई है, कुर्सी की लड़ाई है. जो सब एकत्रित हो रहे हैं और एक दूसरे को तोड़ने का काम कर रहे हैं और बिकने का काम कर रहे हैं. जैसे कि बाबा साहेब आंबेडकर ने कहा था कि लढले नाही तरी चालेल पण विकले जाऊ नको. ना वर्ग, ना धर्म, ना जात, आमचा एकच ध्यास, आमच्या मतदारसंघाचा विकास ही मोहीम आपण घेतलेला आहे. आणि माझा जो विचार आहे की लोकांचा जो गोरगरीब, दलित, आदिवासी, शोषित पीडित लोक आहे त्यांच्या हक्कासाठी आम्ही लढणार आहे, त्यांच्या हक्काचा काम करणार आहे. आणि भरपूर जो कार्य आहे तो आपला जो क्षेत्र आहे लोकसभा मावळचा, ही 6 विधानसभा क्षेत्रामध्ये आपण अनेक कार्यक्रम राबवणार आहे. कौशल शिक्षण प्रशिक्षण जो आहे तो देणार आहे लोकांना आणि मोफत शिक्षणाचं कार्य करणार आहे. लाईट आणि जो लाईट की जो सौर ऊर्जा है, सौर ऊर्जाचा जो कार्य आहे तो आम्ही राबवणार आहे फ्री ऑफ कॉस्ट, की घरोघरी लाईट पाहिजे. जो आदिवासी दलित आहे त्यांच्या आदिवासींसाठी आदिवासी विकासा महामंडळाचा निर्माण करणार आहोत आपण. आणि जो गोरगरीब आहे आणि जनता आहे सगळ्या लोकांसाठी आपण मोफत शिक्षणाचं कार्य करणार आहे. और ज्या लोक गरीब आहे, जो काही घेऊ शकत नाही, त्यांच्याकडे आम्ही आपल्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे की 10 लाखपर्यंत दुर्घटना विमा आपण देऊ सगळ्या लोकांना, जो गरीब गरजू लोक आहेत त्यांना. आपण नगरपालिका निवडणूक, विधानसभा निवडणूक न लढवता डायरेक्ट खासदारकीची निवडणूक लढवावी असं आपल्याला काय वाटलं? मला मी आता 15 वर्षापासून मी आपला सोशल वर्क, सामाजिक कार्यक्रम करतो आहे. माझा जो ध्येय आहे, माझा ध्येय असा आहे की देशाच्या हितासाठी आपलं काम करायचं आहे. तर मी जो नगरसेवक आहे आणि सरपंच आहे त्याचा काम जो असतील तो मी संस्थामार्फत आपण 15 वर्षापासून करत आहेत. त्यामुळे आपला असं वाटलं की नाही, आपला थोडासा मोठ्या प्रमाणे काहीतरी लोकांसाठी करायचं आहे, तो या लेवलवर होऊ शकत नाही. त्याप्रमाणे आम्ही आपल्या लोकसभा मतदारसंघाचा आपला खासदारकीचा फॉर्म भरलेला आहे आणि खासदारकीचा लढण्याचा प्रयत्न करत आहे. या मतदारसंघात आपल्याला काय वाटतं, कोणते कोणते मोठे मोठे प्रॉब्लेम आहेत जे केंद्र सरकारच्या अंडरमध्ये सोडू शकतात? आता पहिला तो ये जो आपला दिसत आहे की औद्योगिक विकास जो आहे, औद्योगिक विकास ना असल्यामुळे तो लोकांचा जॉब, जो नोकरी आहे, नोकरी भरपूर लोकांना मात्र भेटत नाही. तो आज जो गोरगरीब आहे, मतलब आदिवासी, त्यांना बघा तुम्ही की आपण बघू शकता की किंवा 10 वर्ष पकडा किंवा 20 वर्ष पकडा किंवा की 50 वर्ष पकडा, ज्या ठिकाणी तो आहे आजपर्यंत तो ठिकाणी आहे त्यांच्याकडे ना सुविधा, लाईटची सुविधा नाही, पाणीची सुविधा नाही, रोडची सुविधा नाही. तो का आम्ही लढत आहे खासदार, का आम्ही लढत आहे आमदार, का आम्ही लढत आहे नगरसेवक, का आम्ही लढत आहे सरपंच? का या मतलब की आपल्या घरासाठी आपण लढत आहोत का, की आपल्या मी स्वतःसाठी लढत आहोत की मी लढणार आहे, मी जिंकणार आहे, मी आपला मोठा समाज साम्राज्य खडा करणार आहे? याप्रमाणे राजकारण नाही व्हायला पाहिजे. देशाच्या हितासाठी जो कार्य आहे तो केला पाहिजे और आम्ही
त्या कार्यक्रम करण्यासाठी आपण ही मोहीम केलेला आहे. जनतेचा सपोर्ट आहे. जनतेने सांगितलं होतं की तुम्ही उभा राहा, मी तुमचा पाठीमागे आहे. त्याप्रमाणे आम्ही लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक लढत आहे. कुठची निवडणूक शक्यतो राजकीय पक्षाच्या अंतर्गत संघटितपणे निवडणूक लढवली जाते आणि आपण एवढी मोठी निवडणूक अपक्ष म्हणून लढवतात, तर याबद्दल आपल्याला कसं वाटतं? मला तो आश्चर्य वाटते की जो राजकारण आता चाललेलं आहे की कोणी जिंकला तो पण विकला आणि जो नाही जिंकला तो पण कोणाला सपोर्ट केला पैशासाठी. बट त्यांनी जो लोकांचा विश्वास मत आहे, लोकांचा जो लोक वोट का देता, लोक तुम्हाला सपोर्ट का करता की तुम्ही त्याचा काहीतरी उद्धार करू शकता, त्याप्रमाणे लोक वोट करता. बट जिंकल्यानंतर काय होतंय की एक पार्टी आपलं सरकार बनण्यासाठी काय करते की त्याचा काहीतरी ऑफर देते, तो ऑफर एक्सेप्ट करतो आणि त्या पार्टीचा सोडून तिकडे पार्टीला जॉईन जातो. याप्रमाणे पब्लिक जो त्यांनी जो विचार आहे, त्यांनी पब्लिकने जो सपोर्ट केला आहे, तर पब्लिकसाठी आपला पब्लिकला धोका झाला ना, पब्लिकचा धोका झाला. तो असं नाही व्हायला पाहिजे. आणि जो लढत आहे तो हे वेगळ्या पद्धतीने आजकाल की जो आजचं जो राजकारण आहे तो हे वेगळ्या पद्धतीने कोण कोणाला सपोर्ट जाणार आहे, कोण कोणाला कापणार आहे, तो त्याचा माहीत नाही. यामुळे आपल्या जनतेला तुम्ही धोक्यात ठेवू नका. जनतेचा सपोर्ट करण्यासाठी आणि जनतेचा जो विश्वास आहे माझ्यावरती तो आणण्याचं कार्य आम्ही करतो. और ही मोठा जो माझा विचार झालेला आहे आपला खासदारीची, तो जनतेच्या विश्वासाने आम्ही ही मोहीम राबवलेला आहे और आपण करू और जिंकू भी. मावळ लोकसभा मतदारसंघात खूप मोठा एरिया आहे, म्हणजे जवळ 120 किलोमीटर आहे. 3 वरती तालुके आहेत, खाली 3 तालुके आहेत. तर याच्याकडे आपल्याकडे किती कार्यकर्ते आहेत आपल्या पाठी की एवढ्या लोकांमध्ये आपण पोहोचू शकता? बघा, माझा 15 वर्षाचा जो कार्य आहे, 15 वर्षाचा मी जो कमवलेला एकच आहे की मी माणसं कमवलेला आहे, माणसाचा विश्वास कमवलेला आहे. तर माझ्याकडे जो आहे आणि मी खालचा आणि वरचेचा पकडून आता सांगू शकतो की 50,000च्या वरती माझे कार्यकर्ते आहे, जो माझा सपोर्टमध्ये आपला उभा आहे, तो आपला कार्य चालू आहे. और आपण खूप चांगल्या प्रमाणे आपण या इलेक्शनमध्ये आपला हे दबदबा दाखवणार आहे. आपलं व्यावसायिक प्रोफेशन काय, म्हणजे आपण कशात काम करता? मी राष्ट्रीय सामाजिक न्याय मानवाधिकार आयोगचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. माझा 15 राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता उपस्थित आहे आणि लोक कार्य करत आहे आणि लोकांचं सेवा करत आहे. आणि माझा स्वतःचा शाळा आहे. मी RBB इंटरनॅशनल स्कूलचा प्रिन्सिपल आहोत आणि शिक्षण विभागाचा मी कार्य करतो आहे आणि शिक्षण माझा मुख्य भूमिका आहे. देशपातळीवर मोठे पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस. आपण कोणता पक्ष आपल्याला थोडासा जवळ वाटतो, त्याच्या फॉलो करता आपण त्या पक्षाला? मी आता ही बोलू शकतो की मी कोणालाही फॉलो करत नाही. काय की जो पण आहे तो काँग्रेस आपला वेगळा जो आहे त्याचा जो पाहिजे होता करायला तो केला नाही, त्यामुळे तो पार्टी गेला. आणि जो BJP आहे, BJPमध्ये काय ना की मोठ्या प्रमाणे कार्यकर्ता नाही आहे, तो दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता घेऊन आपला मोठा करतो आहे. तर त्याप्रमाणे मी दोघींचे कोणीचा फॉलो करत नाही. गेले 10 वर्ष भारतीय जनता पार्टीचं मोदीच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये आहे. तर गेले 10 वर्ष नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये आहे. त्या सरकारबद्दल आपण काय बोलू शकणार? नाही, केंद्र सरकारमध्ये आहे मीडिया. बघा, तुम्ही जो आपला दाखवताय, मी तुमचा आभारी आहे की तुम्ही माझा मतलब की वार्ता जो आहे लोकांकडे पाठवताय. जो होत आहे देशात तो मीडिया दाखवत नाही. त्याप्रमाणे आम्ही दाखवतो नाही, आपण दाखवतो. मी त्याबद्दल आपण तुम्ही एक अपेक्षा उमेदवार आहात. आम्हाला वाटलं तुम्हाला प्रमोट करू, आम्ही आलो की नाही तुमची स्वतःहून फोन करून तुम्हाला भेट द्यायला. तुम्ही जो केलाय, मी तुमचा सहकार्य करतो की तुम्ही मला म्हटलं की आपला भेट दिला. आणि मी आपला नाही सांगतो, मी नॅशनल मीडियाचा सांगतो आहे की जो नॅशनल मीडिया आहे त्यांनी काय करत आहे की फक्त एकच चेहरा आणि एकच ध्येय दारोद की ही करत आहे, मोदी साहेब करत आहे. तो चांगल्या प्रमाणे त्यांनी भरपूर काम केलेलं आहे, ते आम्ही
इग्नोर नाही करत आहे, बट जो खालचा लेवलचा आहे, गावातला आहे किंवा त्यांनी ज्या मतलब लोकांचा जिंकून आणला आहे तो काय करत आहे, ही जो दाखवायचं आहे, जो मतलब आपण काय वरती वरती दाखवून काय चालत नाही. आपण कुठे राहता, तिकडेच्या एरियाचा काय समस्या आहे, तिकडे रोड व्यवस्थित आहे काय, स्वास्थ्यासाठी जो आपल्या सुरक्षासाठी जो वेगळा हे आपला पेड़ पौधे आहे का, ट्री प्लांटिंग आहे का, याप्रमाणे मतलब मोठ्या प्रमाणे राज्यात आपण देशात आपण राबवणार का जो कार्य करत आहे मोदी, की आपला मंदिरचा निर्माण केला. मी सन्मान करतो की त्यांनी मंदिरचा निर्माणचा आपला सहभागी झाला, त्यांनी सुप्रीम कोर्टाचा आदेशानुसार सब सगळं झालेलं आहे. बट जो दाखवत आहे मतलब ही राजकारण असं झालंय की मी आता ही केला माझा यामुळे तुम्ही वोट द्या. धर्मचा आधारे तुम्ही वोट मागू शकत नाही, ही आपल्या निवडणूकचा जो आपला घटनेने सांगितलंय, त्यांनी सांगितलेलं आहे. पण तो त्यांचा वेगळा जाऊन तोच काम करतो आहे. त्यांच्यावरती काही कारवाई नाही, त्यांच्यावरती काही बोलणार नाही. लोक काय बघते की हे केलं, बट त्याने तुम्ही घरून जा, एक घर सोडून दुसरा घर सोडून तिसऱ्या घरचा सगळ्या लोक एकच म्हणत आहे की जो काम केला आहे तो चांगला केला आहे, पण जो केला पाहिजे तो करत नाही. फक्त कुर्सीसाठी लोकांचा खरेदी चालू आहे, ही आता चालू आहे. आपल्या खोपोली कर्जत तालुक्याच्या काय मुख्य समस्या आहेत? खोपोली कर्जत तालुक्यामध्ये मुख्य समस्या हे आहे की भरपूर लोक असं आहे की जो बेरोजगार आहे, त्यांच्याकडे कंपनी भरपूर आहे, त्यांच्याकडे जॉब नाही, लोकांना नोकरी नाही. त्याप्रमाणे लोक आज पण बेरोजगार आहे. जो युवा पिढी आहे तो वेगळ्या रस्त्यावर जाऊन मतलब कोणी काहीतरी काय बोलते त्याला व्यसन करतो, दारूचं व्यसन आहे किंवा मतलब की वेगळा जो व्यसन चालू आहे त्यांचा, तो त्यामध्ये आपला जो शिक्षण आहे आणि त्याचा जो परिवारचा लक्ष आहे तो सोडून वेगळ्या रस्त्यावर भटकतो आहे. त्याप्रमाणे आपला ही समस्या आहे की लोकांचा जॉब भेटला पाहिजे आणि याप्रमाणे जो औद्योगिक जो कंपनीज आहे त्याचा थोडासा हे आपला त्यामध्ये लोकांचा जो सीट आहे आपला कोणाचा हे वर्करची तो वाढवा लागेल. ह्या मला की वाटतं की कंपनी थोडीफार मोठी यायला पाहिजे इथे, की लोकांचा व्यवस्थानुसार कार्य मोठ्या प्रमाणे केला पाहिजे असं वाटतं मला. तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे कर्जत फाटा ते कर्जत रोडला कधी गेले होते का? तो रोड बघितला असेल तुम्ही, अर्धा बनवलाय अर्धा नाही बनवला, पुढे एक साईडला बनवलाय पुढे एक साईडला बनवला, असं का? ही 15 वर्षापासून चालू आहे की मग याचा तुम्ही पाठपुरावा का नाही केला? नाही, पाठपुरावा मी बघितलाय, मी स्वतः गेलेला आहे. अर्धा रस्ता बनवलाय, अर्धा रस्ता एक साईडला बनवलाय, अर्धा रस्ता एक साईडला बनवलाय, परत अर्धा रस्ता कच्चा आहे, परत अर्धा म्हणजे फुल टेंडर कॉन्ट्रॅक्टर कोणतरी दिले असेल ना, याच्या थोडं ही जो मुद्दा आहे ना, ही एचएनआयचा मुद्दा आहे. आता जो रोडचा जो कार्य आहे तो आपल्या नितीन गडकरी साहेब बघत आहे. त्यांच्याप्रमाणे त्यांच्याकडे भरपूर लोकांनी मी माहिती काढली, तो नितीन गडकरीच्या अंडर येत नाही, तो स्टेट लेवलमध्ये येतो, पीडब्ल्यूची अंडर येतो. नाही, तो त्यांनी काय केलं की बघा की ही जो रोड बीड आहे जो सेंट्रलाइज आहे आणि त्या सेंट्रल आपल्या राज्यात पाठवते की राज्यामध्ये काम करायचं पाहिजे. राज्यात जो सरकार आहे त्यांचा लक्षात हे पाहिजे की तो काय हेलिकॉप्टरवरून उडून जातो आहे आणि खालचा जो चांगला रोड आहे त्याप्रमाणे तो लोक आपला हे रॅली काढताय. यामुळे काढताय की जो खड्डे आहे, जो रोडचा आधा काम केला आधा काम नाही केलाय, त्या दाखवायला मतलब जनतेला समोर तो घेत नाही. त्यामुळे काम थांबवलेलं आहे आणि रोग झालेला आहे. आणि मी असं मला म्हणणं आहे की जो सरकारचा जो काम आहे तो सगळ्यावरती त्यांचा नजर पाहिजे आणि त्यांचा सगळ्या जो ठिकाणी आहे त्याचा सर्वे करायला एक स्पेशल टीम पाहिजे, जो की ज्याला कॉन्ट्रॅक्ट आपण दिलेला आहे तो कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केला की नाही केला आणि का थांबलेला आहे, कसा प्रमाणे थांबलेला आहे, कोण अगर गावातल्या लोकांनी थांबवलेला आहे तो गावाला तुम्ही बसून चर्चा करा की का थांबवलेला आहे, का त्यांची समस्या आहे, त्यांच्या समस्यावर निदान करा आणि जो कार्य आहे तो पूर्ण करा. बरं, ठीक आहे. समजा केंद्रामध्ये मोदी
मध्ये मोदी सरकार BJP सरकारला 273 सरकार कोणाला सीट लागतात, हा. त्यांना 270 पडले आणि तुम्ही निवडून आले, तुम्हाला बोलले आम्हाला सपोर्ट करा आमचं सरकार, तुम्ही करणार का? बघा, माझा जो हे जाहीरनामा आहे लोकांसाठी मी केलेला आहे, मी माझा जो प्रयत्न आहे त्या अगर तो प्रमाणे त्यांनी अगर एक्सेप्ट केला की लिहून दिला की मी करणार आहे, मी तुमचा सगळा जो मान्य आहे, जो तुम्हाला जाहीरनामा आहे मी तुम्हाला सगळं मान्य करतो आणि त्याप्रमाणे अगर त्यांनी लिहून देता जनतेच्या समोर बोलू शकता, तो आम्ही सपोर्ट त्यांना करणार. आपल्या मतदारसंघात, लोकसभा मतदारसंघात मोठे केंद्र सरकारचे मोठे प्रोजेक्ट आहेत, जसं JNPT, आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्याच्यामध्ये स्थानिक लोकांना रोजगार मिळेल असा आपण काय प्रयत्न करणार? मी त्यांच्याकडे लेटर, जो डिपार्टमेंट आहे त्यांचा डिपार्टमेंटला लेटर पाठवणार आहे, जो यादी आहे यांचा लोक निवासी असताना त्यांचा यादी पाठवणार आहे आणि त्यांच्यावरती आपला एक सभा घेणार आहे की कोण किती शिक्षित आहे, कोण कोणाचा माध्यमातून बसू शकता, त्याप्रमाणे त्याचा जॉबसाठी आपण प्रयत्न करू आणि जॉब लावण्याचा 100% नक्की काम करणार आहे. अजून आपण काय सांगणार आपल्या लोकसभा मतदारसंघातील मतदारांना की लोकांनी आपल्याला का मत द्यावं, याबद्दल काय सांगणार? बघा, मी लोकांना ही सांगणार आहे की तुम्ही काय पण बघू, काय पण विचार करा, पण तुमचं जो मनात तुम्ही आपला आत्मविश्वास विकू नका आणि बाबासाहेब आंबेडकरला तुम्ही एकच वार्ता याद ठेवून आपल्या लक्षात ठेवा की लढले नाही तरी चालेल पण विकले जाऊ नका, ना वर्ग ना धर्म ना जात, आमच्या एकच ध्यास आमच्या मतदारसंघाचा विकास ही मी लोकांचा अभिवंदन करतो की लोक याप्रमाणे माझ्याकडे लक्षात ठेवा आणि माझा सपोर्ट करा की मी येऊन लोकांचा उद्धारसाठी जो माझा विचार आहे त्यांचा कार्य आपण राबवणार आहे, हितासाठी आपण त्यांचा सपोर्ट करणार आहे. धन्यवाद. हे होते इंद्रजित गौड साहेब, जे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे आहेत. ते खोपोलीला राहतात, तरी त्यांना पुढील भावी वाटचालीची खूप शुभेच्छा. आपण निवडून यावं अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.